शंकर दगडे महाराज की जय। संत तुकामाई महाराज। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये आपण एकादशीच्या निमित्तानं आपण सत्संग आयोजित केलेला आहे आपल्या आयोजकांनी। आणि महाराजांना सुद्धा हेच सत्संगाचं अभिप्रेत होतं की सत्संगाला अतिशय महत्त्व आहे। सत्संगाला का महत्त्व देत होते याचंही कारण आहे की सत्संगामध्ये भगवंताच्या संदर्भामध्ये किंवा खऱ्या गोष्टीबद्दलच बोललं आहे। जे काही मिथ्या आहे, जे काही बाकीच्या गोष्टी आहेत याच्याबद्दल बोलण्यामध्ये काही तथ्य नाही। मग काय खरं आहे? महाराज म्हणायचे की मी कोण आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचे, हे जे तीन प्रश्नाची उत्तरे मिळण्याकरता आपल्याला सद्गुरू शंकर दगडे महाराजांसारखे सद्गुरू भेटलेले असताना आपण सगळे अनुग्रहित आहे। परंतु त्यांनी दिलेल्या बोधाप्रमाणे किंवा त्यांनी दिलेल्या बीजनामाप्रमाणे आपण त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपण वागत नसून तर ते हे आपलं दुर्दैव आहे किंवा ती आपली चूक आहे। मग आपण सगळेजण त्याप्रमाणे वागत नाही असा अर्थ आहे का? बिलकुल नाही। आपल्यामध्ये श्रद्धा नाही का ना? सर्वांमध्ये श्रद्धा, सर्वांमध्ये प्रेम आहे, सर्वांमध्ये निश्चय आहे, सर्वांमध्ये धर्म जागृत आहे। परंतु ज्या प्रमाणामध्ये किंवा सद्गुरूंना जे अपेक्षित आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याकडून भक्ती घडत नाही। मग भक्ती कशी घडायला पाहिजे? सद्गुरूंना काय अपेक्षित आहे? कशाने सद्गुरू संतुष्ट होतील? कशाने सद्गुरू समाधान पावतील? सद्गुरूंना काय फक्त आपले जेवढे शारीरिक भौतिक जे काही मानसिक आजार दूर करण्याकरता प्रयत्न करत तेवढे की आपले सद्गुरू सीमित आहेत का? आपण नेहमी म्हणतो की महाराजांनी आपल्याला ज्ञानाकरता भीक मागायला नाही, परंतु त्यांनी जे काही ज्ञान दिले ते आत्मसात आपण किती करतोय नुसतं सांगून उपयोग नाही। जोपर्यंत आपल्या अंगामध्ये ते खरोखरच आपल्या अंगामध्ये रोमारोमामध्ये ते पाहत नाही तोपर्यंत आपण सद्गुरूचे शिष्य म्हणण्याला आपण लायक नाही। कारण का? त्यांनी सांगितलं म्हणून तर आपण हे सगळे घाट करत आहोत। ही जी भक्ती करत आहोत याच्यामध्ये खरोखरच आपली अनन्य भक्ती घडते का? आपल्याला सद्गुरू सांगितलेलेच आपण ऐकून खरोखरच तेच आपण करतो का? सद्गुरूने सांगितलं बोल जपून वापरा, मग आपण वापरतो का? जवळ बोल जपून वापरतो का? प्रत्येकाने आपला आपला विचार करा, कुणालाही विचारायची आवश्यकता नाही। प्रत्येकाला माहित असतं की आपण कोणत्या गुणामध्ये बोलतो। आपण तमो गुणामध्ये बोलतो का रजो गुणामध्ये बोलतो का सात्विक गुणामध्ये बोलतो? कारण ह्या अष्टधा प्रकृतीमध्ये किंवा ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये ही अष्टधा प्रकृतीमध्ये पंचमहाभूत आणि तीन गुण असल्याशिवाय कुठलाही प्राणी जन्माला येत नाही। मग या तीन गुणामध्ये आपण कशामध्ये आहोत हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की जर आपण तमोगुण आणि रजोगुणाचे आपल्याकडे प्राबल्य असेल तर आपण सात्विक गुणाकडे जाण्याकरता तर आपण परमार्थ करत आहोत। मग आपण कायम तमोगुणामध्ये राहिलो तर आपल्या भक्तीचा आपल्यावरती किती अनुसर किंवा आपल्या याच्यामध्ये किती प्रकारामध्ये आपल्या शरीरामध्ये बांधली जाते त्याचं निरीक्षण कोण करणार आहे? त्याचं निरीक्षण जगाला त्याचं काही ज्ञान नाही। प्रत्येकाने आपण स्वतः त्याचं अवलोकन केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे। खरोखरच तमोगुण आपल्याकडून कमी झाला का? खरोखरच आपल्याकडून रजोगुण कमी झाला का? सात्विक गुणाचे जे काही सांगितलेलं आहे ते आपल्यामध्ये सात्विक गुण बोलता आपल्यामध्ये भिनला गेलेला आहे का? आणि महाराज म्हणतात त्रिपुटी वेगळा। मग आता या तीन गुणाच्या पलीकडे जाण्याकरता सात्विक गुणाकडे जाणं पहिलं प्रथम कर्तव्य आहे आपलं। आपण जर रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्येच राहिलो, जसं आपण बोल वापरत राहिलो, वाद्यांमध्ये सुद्धा गुण आहे असं आपण म्हणतो की आपण जो मृदंग वाजवतो या मृदंगाचा आवाज हा सात्विक आहे, तबल्याचा आवाज हा तमोगुणी आहे, ढोलकीचा आवाज हा तमोगुणी आहे। मग आपण ज्या वेळेला तबला वगैरे लावतो तो आपण आपल्या पकवाजाशी काय करून घेतो, सिंक्रोनाइज करून घेतो आणि मग तो आपल्याला काय आपल्या कार्यक्रमामध्ये उपयोग पडतो। तसंच मानवाचा आहे, आपण सिंक्रोनाइज झालेलो नाही।
महाराजांनी आपल्याला मी जो बोध दिला सगळं काही दिलेलं आहे, सिंक्रोनाइज झालो का? त्यांनी दिलेला बोध आहे तो मी आहे, तुम्ही भगवंत आहात म्हणून सांगितलं। मग आपण तुम्ही भगवंत त्याच्याशी सिंक्रोनाइज झालो का? आपण झालेलो नाही। समजा 106 मेगाहर्ट्झ जर एखादी फ्रिक्वेन्सी असेल आणि ती जर प्रक्षेपण केली जात असेल, आपले सद्गुरू हे प्रक्षेपक आहे। सद्गुरूने त्यांनी तुम्हाला बोध अनुग्रहित केला, तुमच्या कानामध्ये अनुग्रहित करून पेरलं गेलं, प्रक्षेपण केलं। आता ते प्रक्षेपण केलेलं ते जर तुम्ही ग्रहण केलं नाही किंवा ते जर आपण ऍक्सेप्ट केलं नाही तर आपल्याला त्याचा उपयोग काय? आणि ते सिंक्रोनाइज व्हायचं म्हणजे काय? त्यांनी 106 मेगाहर्ट्झ जर प्रक्षेपण केलं तर ते 106 मेगाहर्ट्झ आपण रिसीव्ह केलं पाहिजे। आपल्याकडून ते रिसीव्ह होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची गळती निर्माण होते। आणि ही जी गळती आहे ती गळती होण्याचं एकमेव कारण आपण सगळे लोक अजून मायेच्या अधीन आहोत किंवा संसाराने आपण ग्रस्त आहोत। मग महाराज म्हणतात तुम्हाला उपाय तर सांगितलाय का नाही? उपाय मार्ग सांगितलाय महाराजांनी। सहज सजग भक्ती करा, अनन्य भक्ती करा, शरणागती राचारी देह गुंडाळिका, पाचव्यात लीनता। मग लीनतेने आपण वागतो का? आपण चारी देहामध्येच आपण आहोत अजून। खरोखर जरी शून्य झाला तरी सुद्धा एक गोष्ट शिल्लक राहते, लीनता ही शिल्लक राहते, नम्रता ही शिल्लक राहते। मग ह्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये खरोखर बांधल्या गेल्यात का नाही? आपला पण विचार करा। जसे महाराज म्हणतात की तुम्हाला साध्या सोप्या भक्ती सांगितल्या, नका 5-5 तास बसून ध्यानाला बसू नका। जे काही सगळ्या बाकीच्या पंथांमध्ये सांगितलेलं आहे, ज्या ज्या पंथांमध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे ते तुम्ही करण्याची आवश्यकता नाही। साधा चाललेला नैसर्गिक श्वास याचं तुम्ही अनुसंधान करा। अनुसंधान करा म्हणजे काय? आपण फार भारी वाक्य वापरतो, अनुसंधान करा, अनुसंधान करा। सामान्य माणूस म्हणाल हे काय अनुसंधान, म्हणजे नवीन काय प्रकार आहे? अनुसंधान म्हणजे काही नाही, फक्त चाललेल्या श्वासाकडे आपलं मन लावायचं। मग तुम्ही म्हणाल मन लावायचं म्हणजे काय? आता आपण मन ताबडतोब बाबर म्हणलं की चला आम्ही काळेवाडीला पोहोचलो, गेलं का नाही मन तिकडे? मग तुम्ही असं काय म्हणत की बाबा चालला श्वास चाललाय आतमध्ये चाललाय ना, त्याच्याकडे मन नाही। मन जसे शत्रुजय आहे तसे ते मित्र पण आहे। जशी तुम्ही मनाला सवय लावाय त्याप्रमाणे मग ह्या श्वासावरती जर तुमचं मन लावलं तर त्याची तद्रुपता होणं गरजेचं। मग श्वासावरच आपल्याला दिलेलं नाम आहे, हे अखंडित चालू आहे। नाही तुम्ही ते निर्माण केलेलं आहे, नाही तुम्ही कोणी ते त्याच्यामध्ये हे केलेलं काही बदल केलेला नाही। हे भगवंतानं श्वासावरती नाम स्व आणि हच नाम हे अखंडित चालू आहे, परंतु आपलंच ध्यान तिकडे नसल्यामुळे, आपलंच मन त्याकडे नसल्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही। आता अनुभव येत नाही, काय येत नाही? अनुभव येण्याकरता काय आवश्यक आहे? अनुभव येण्याकरता आवश्यक आहे की आपली मनाची एकाग्रता झाली, मनोनिग्रह झाला पाहिजे। मग मनोनिग्रह, मन तर चंचल आहे। सगळ्या संतांनी भगवंतानं सुद्धा श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं मन मी आहे, परंतु ती चंचल आहे। मग चंचल आहे तर ते काय तसंच सोडून द्यायचं का? त्याला वाटेल तसं वागून द्यायचं का? मग भक्ती घडणार कशी? म्हणून मनाची चंचलता थांबण्याकरता अभ्यास आणि वैराग्य अत्यंत गरजेचा। मग अभ्यास करायचा तर कशाचा अभ्यास करायचा? सद्गुरूने सांगितलेली सहज आणि सजग सोपी भक्ती। सहज म्हणजे काय? स्व आणि हचा जो नाद चाललेला आहे त्याचं आपण अनुसंधान करायचं, म्हणजे त्याचं आपण श्रवण करायचं। श्रवण करायचं म्हणजे काय करायचं? की तो जो नाद आहे त्या पोकळीमधून ज्या वेळेला प्राण जात असतो त्यावेळेला एक प्रकारचा स्पर्श होतो त्या पोकळीला, आणि त्याच्यामधून स्व आणि हचा नाद तयार होतो। मग हा जो नाद तयार होतो तर तो आपण श्रवण करणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपण श्रवण करत नाही तोपर्यंत आपल्याला भक्तीची सुरुवात नाही। जोपर्यंत आपल्याला महाराज म्हणाले की स आणि ह हे ज्या वेळेला त्या दोन्ही नापुड्या आहेत, येडा आणि पिंगला, किंवा ह्या दोन्ही ज्या नाड्या आहेत त्या जोपर्यंत समेवर जात नाही, जोपर्यंत त्या समेवर जात नाही, म्हणजे जोपर्यंत त्यांचा लय होत नाही किंवा त्या शून्य होत नाही, तोपर्यंत मध्यमेमध्ये किंवा सुषुम्नेमध्ये प्राण जात नाही। आणि जोपर्यंत प्राण त्या ठिकाणी जात नाही तोपर्यंत आपली भक्ती सुरू होत नाही। मग भक्ती सुरू व्हायची असेल, जर तुम्हाला खरोखरच मध्यमेमध्ये जर तुम्हाला प्राण जायचा असेल, महाराज म्हणायचे प्राणाचा प्रणव करा। तर प्रणव म्हणजे काय? नादच आहे।
हा जो नाद आहे तर या नादाचा आपण श्रवण करण्याकरता श्वास येतो जातो आणि ज्या वेळेला थांबा असतो या थांब्याच्या ठिकाणी आपण काय करायचंय, आपण त्या ठिकाणी आपण त्या क्षणाचं काय ते तोच क्षण आहे का देवाचे द्वारी उभा क्षणवर. आपल्याला खरोखर त्या देवळामध्ये उभं राहायचं नाही, परंतु हा जो क्षण आहे तो क्षण आपल्याला अनुभवायचा आहे. आणि हा जो अनुभवायचा आहे तर तो आकार करता महाराज म्हणायचे आकारी करावा उजवा पंख, उकारी करावा डावा पंख आणि मकारी करावी डोळे आणि शेपटी, मोक्ष व्हावे स्वार मोक्ष डोळे चरणा. का सांगितलं असं नसतं, हे सगळं इथलंच वर्णन आहे. इडा पिंगला आणि सुषुम्नेचं हे वर्णन. ज्या वेळेला ते समोर एखादी गार जर अशी चालली, ज्या वेळेला ती स्थिर होत असते त्याच वेळेला ती तिचं भक्ष्य शोधू शकते. त्याच वेळेला ती गार काय करते, त्यावेळेला ती भक्ष्य आहे ती शोधत आहे. आपल्यालाही एक प्रकारचं लक्ष शोधायचे आहे. आपल्याला नाद शोधायचा. नादाचं रूपांतर आपल्याला प्रकाशाच्या स्वरूपामध्ये पाहायचं आहे. मग हे पाहण्याकरता महाराजांनी सांगितलं परेचा नाद आहे. जसं आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण त्याला कुंभक म्हणतो, या कुंभकाच्या ठिकाणी जो नाद ऐकायचा असतो तोच आपल्या परेमधून येणार नाही. मग ह्या परेमध्ये जो नाद आहे तो नाद ऐकण्याकरता आपल्याला पहिल्यांदा ही जी उन्मनी अवस्था आहे, मनाची उन्मनी अवस्था केवळ आपण श्वासावर ध्यान किंवा मन लावल्याशिवाय येणार नाही. जोपर्यंत तसं करणार नाही तोपर्यंत विचार थांबणार. जोपर्यंत विचार थांबणार नाही तोपर्यंत तुम्हाला नाद ऐकणार नाही. जोपर्यंत नाद ऐकायला येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रकाशाचं दर्शन होणार नाही किंवा ज्योतीचं दर्शन होणार. हेच महाराजांनी सांगितले. तुम्ही आम्ही सांगितलेलं कोणीही नाही. हे तुमच्या आमच्या मनाचं याच्यामध्ये काहीही नाही आणि तुम्हाला आम्हाला काही समजतही नाही. फक्त हे दिलेलं जे ज्ञान आहे आपल्या ज्येष्ठ गुरुबंधूंकडून हे संकलित झालेलं असतं, हे आपण फक्त प्रसारित करत आहोत की आपल्या गुरुबंधू आणि गुरुभगिनींना त्याचा जीवनामध्ये उपयोग व्हावा आणि तो उपयोग होऊन आपल्या जीवनाचं सार्थक व्हावा. आणि खरोखरच आपल्याला जो नाद ऐकायला येतो का नाही हे आपण स्वतः अनुभव घ्या. नुसतं म्हणून काय उपयोग आहे. सत्संगामध्ये फार चांगलं सांगितलं म्हणजे आता आपल्याला हरिवारी झाला असं नाही. एखाद्या माणसानं नाद क्षणभर ऐकलं तर सत्संग तुमचा सक्सेसफुल झाला. कुणी असेल. अहो महाराजांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तन चालू असताना एकदा सगळं जग उठून गेलं आणि त्यांनी तो टिंबा लावला होता, तो टिंबा बी निघून गेला. काय दिवा लावला होता तिथे सगळे दिवा बी निघून गेला आणि ते तुकाराम महाराजांना माहीतच नाही. तर त्यांच्या शरीरामधून प्रकाश बाहेर आला. बघा ही अशी जी अनन्य भक्ती आहे, अशा भक्तीचा अंगीकार करा असं सद्गुरूंना सांगायचं. आपल्याकडून अनन्य भक्ती घडते का? आपण अनन्य शरण आपल्या सद्गुरूला गेलेले आहेत का? आपण आपले आपले प्रश्न विचारा, आपले आपले सोडवण करा. आपल्याला कोणी आपल्याला अडकवलेलं आहे का? आपण आपल्या ह्या परा पश्चिंती मध्यमाने वैखरी हे जे महाराजांनी सांगितलेले 4 वेद आहे, 4 वाणी आहेत, हे 4 सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असताना सुद्धा ह्या 4 गोष्टीमध्येच आपण अडकलेलो आहोत. नको ते ऐकतो, नको ते पाहतो, नको ते दुर्गंध घेतो, नको ते बोलतो, म्हणून आपण दुःख दारिद्र्यामध्ये अडकला. बाकी कोणी नाही. शरीराच्या बाकीच्या कोणीही अडचणी जाणत नाही. तुम्ही स्वतःची अडचण निर्माण करा. जे जर आपण खरं परीक्षण केलं तर आपल्या जीवनामध्ये जे जे काही अडचणी निर्माण होतात हे आपण स्वतःच निर्माण केलेलं आहे. मग सोडवायला कोण आहे ना? आता आपल्याला सद्गुरू लाभलेले आहे, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांनी आपल्याला बीजनाम दिलेलं आहे, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून विहंग मार्ग किंवा राजपक्षिक मार्ग किंवा राजमार्ग जाण्याचा आपल्याला मार्ग दिलेला आहे. मग आपण जाणं आपलं गेलो नाही तर आपली चूक नाही का? ते आपली त्रुटी आहे. मग आपल्या त्रुटी आपण कमी करायच्या का वाढवायच्या? आपण 15 दिवस आज चाललेलो आहोत. 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण क्षणाक्षणाला आपले वाद्यवृंद किंवा जेवढे गायक मंडळी आहोत यांनी सगळे एवढे अभंगाचा आपल्या कानामध्ये जे टाकलेलं आहे, या प्रत्येक गोष्टीचं जे काही आपण जे नामस्मरण आपलं ऐकलेलं आहे याच्या अंतःकरणामध्ये आपल्या बदल व्हायला नको का? अंतःकरण सिद्धी करता तर आपण भगवंताची आपली ही प्रार्थना करतो किंवा आपण भक्ती करत आहोत. अंतःकरण सिद्धी करता तर हे सगळं चाललेलं आहे. आपण म्हणतो की अनुभूती आणि अनुभव. महाराज म्हणायचे आणि तुम्हाला एक तरी ओवे आठवा. किती पारायणे केले ते जगाला सांगू नका, किती दान केले ते सांगू नका. आणि खरोखरच तुम्हाला अनुभव येतो का नाही हे स्वतःचा अनुभव. आता तुम्ही म्हणाल की आपल्याला अनुभूती आलेली. अनुभूती म्हणजे काय? 3 गोष्टी सारख्याच वाटतात.
अनुभूती, अनुभूती आणि अनुभव तिन्ही गोष्टी सारख्याच वाटतात, परंतु या तिन्ही गोष्टी वेगळ्या. आता अनुभूतीमध्ये काय म्हणतात? अनुभूती फक्त इंद्रियामार्फत जे कळतं त्याला म्हणतात अनुभूती. फक्त इंद्रियामार्फत, पंच ज्ञानेंद्रिय असू द्या, कर्मेंद्रिय असू द्या, अंतरेंद्रिय असू द्या, याच्या मार्फत कळतंय ती फक्त अनुभूती आहे. मग तुम्ही म्हणाल अनुप्रचिती काय झाला का नाही बदल? परत अनुप्रचितीमध्ये काय? अनुप्रचितीमध्ये महाराजांनी सांगितलं, अरे सगळ्यात सोपी गोष्ट ज्याचं शुद्ध चित्त शुद्ध आहे त्या चित्तामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब, आत्मा हे बिंब आहे आणि त्याचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे, त्याला म्हणतात अनुप्रचिती. दिसतंय का आपल्या याच्यामध्ये प्रतिबिंब? दिसतंय का आपल्याला? बाहेरचा मनुष्य अजून वाटतो जेव्हा आपल्याला नाही वाटत. याचा अर्थ असा झाला की आपल्या चित्तामध्ये अजून पूर्ण शुद्धता नाही, हे आपण मान्य करणं गरजेचं आहे. नुसतं सांगणाऱ्यानं सांगितलं ऐकणारा ऐकणं याचा उपयोग नाही, आचरणामध्ये यायला पाहिजे, वागणुकीत यायला पाहिजे. जोपर्यंत तसं येत नाही तोपर्यंत सद्गुरूने दिलेल्या बोधाचं आपण अनुकरण करत आहोत असं सिद्ध होत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तसा. आता ही अनुप्रचिती जोपर्यंत चित्त शुद्ध नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसत नाही. याचा अर्थ आपण चित्तशुद्धी करता आपण परमार्थ करा. पण चित्तशुद्धी करता महाराजांनी परत आपल्याला सांगितले सहज सजग. आणि ही सहज सजग जी आहे ही जी भक्ती श्वासावर अनुसंधान करायची गोष्ट केली की सगळ्या गोष्टी हळूहळू तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळू लागेल की काय सार काय आहे. असार काय तुमचा विवेक जागृत होईल, तुमची सद्विवेक बुद्धी जागृत होईल. आणि ज्या वेळेला सद्विवेक बुद्धी जागृत होईल त्या वेळेला तुम्हाला खरं काय आणि खोटं काय याचं तुम्हाला बोध होईल. आणि हेच तर महाराजांना सांगायचं. आत्मा अनात्मा विवेक मगाशी सांगितलं काय, जोपर्यंत तुम्हाला अनात्मा कळत नाही तोपर्यंत आत्मा करणार नाही. ज्या वेळेला अंधार कळत नाही त्याशिवाय तुम्हाला प्रकाश कळत नाही. जोपर्यंत अज्ञान आहे हे समजत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान समजणार. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट अशी असते की जोपर्यंत अज्ञान आपल्याला समजत नाही मग अज्ञानाकरता माऊलीने 180 ओव्या का दिल्या असते. याचा अर्थ तुम्ही अज्ञानाला ज्ञान समजू नये म्हणून. अज्ञानाला तर आपण ज्ञान समजत राहिलो तर परमार्थामध्ये आपली प्रगती होणार नाही. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की बाबांनो तुम्ही प्रत्येक जण सगळे आहात, सगळेच प्रत्येक जण सगळे ज्ञानी आहात, सगळं आहात, परंतु जे काही सांगितलं त्याच्याप्रमाणे वागा. आणि जे वागत असताना आपण अनन्य शरण सद्गुरूला जाणं प्रथम कर्तव्य आहे. कुठलीही गोष्ट असते अनन्य शरण म्हणजे तरी काय, अहंकार सोडून शरण जा. आपण सगळे अहंकारग्रस्त आहोत. कशाचा अहंकार नाही अहो, कुणाला कशाचा अहंकार तर कुणाला कसा, कुणाला प्रवचन चांगलं करतो त्याचा अहंकार, कुणाला कीर्तन चांगलं करतो त्याचा, कुणाला चांगला टाळ वाजवतो त्याचा अहंकार, तर कुणाला अत्यंत औदार्याचा किंवा सौंदर्याचा अहंकार, कुणाला बलाचा अहंकार. हे सगळे अहंकार आपल्याकडेच आहेत ते. परंतु सद्गुरूचं बल असल्यानंतर आणि जसं आपण आपल्याला सद्गुरू दिलेल्या बोधावर आपण अंगीकार करत राहिलो किंवा आपल्या शरीरामध्ये बांधत राहिलो तर आपला अहंकार 100% निघून का जाईल. निघून सद्गुरूच्या बोधावर आपण आहोत, निज बोधावर आहोत. निज बोधामध्ये तरी काय, ज्या वेळेला त्याला विषय चिकटत नाही तो खरा निज. जोपर्यंत आपण विषयाला धरून आहोत. सुषुम्नेमध्ये काय आहे त्याच्यामध्ये विषय, आणि येडा पिंगलेमध्ये काय आहे त्याच्यामध्ये सगळे विषय आहे. म्हणून आपले कामा करता येडा आणि पिंगला उपयोगी पडते. परंतु सुषुम्नेमध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला फक्त भक्ती घडते आणि अनन्य भक्ती घडते. रात्री सांगितलं ज्ञान आणि भक्ती सांगितली. ज्ञानाशिवाय भक्ती पांगळी आहे. जर तुम्ही ज्ञानयुक्त भक्ती केली तरच तुमच्या जीवनामध्ये सार्थक मिळेल. भक्ती आंधळी करू नका. भक्तीला ज्ञानाची गरज आहे. परंतु ज्ञानानेच फक्त तिचा अवलंबन करू नका, त्याने अहंकार व्हा. आणि म्हणून ज्ञान हे गरजेपुरतं वापरून ते बाजूला घ्यावा. आणि ज्यावेळेस ते बाजूला जातं आणि त्या ज्ञान ज्यावेळेला एकदा समजलं की समजल्यानंतर भक्ती मग हळूहळू आपल्यामध्ये बांधून घ्या. तिला म्हणतात ज्ञान लक्षण भक्ती. आणि ही ज्ञान लक्षण भक्ती आपल्यामध्ये बांधली गेलेली आहे. जोपर्यंत तसं बांधत नाही तोपर्यंत काही साध्य नाही. आपण प्रत्येक जण
दररोज सकाळी 5 सेकंद का होईना 5 मिनिट का होईना प्रत्येकानं आपल्या सद्गुरूचं स्मरण करून आपण परीचा नाद ऐकत जा. ज्यांना जमन त्यांनी श्वासावर अनुसंधान करा आणि अनुसंधान करत 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 आपल्याला सुषुम्नेमध्ये जाण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण हळूहळू आपल्यामध्ये ती बांधून घ्या. आणि ज्याला स्वतःला नाद ऐकायला येत असेल ते त्यांनी ह्या गुरुकुटीच्या ठिकाणी जे काही ज्योतीचं दर्शन आहे ते ज्योतीचं दर्शन करण्याकरता मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सद्गुरू त्या ठिकाणी आपल्याला तिथून पुढे स आणि ह आणि स ची मातृगायक हे सुरू झाली की महाराजांनी एक सांगितलं होतं बघा, त्याला गुरुपट म्हणायचं. काय म्हणायचे? गुरुपट. ते महाराजांचं हे खरंच ज्ञान आहे. चित्त ध्यान विषय महाराजांचं मूलभूत ज्ञान. गुरुपटामध्ये काय होतं? डाव्या बाजूला ओंकार, उजव्या बाजूला नाम, खाली स आणि ह, वर ह आणि स आणि मध्ये बोल लिहिलेला आणि चारी बाजूला असं बोल केलेलं, त्याला गुरुपट म्हणा किंवा गुरु किल्ली म्हणा. पण मला म्हणायचे अरे इकडे जर नुसतं ओंकार करत राहिले तर तुम्हाला जन्ममानाच्या फेऱ्यामध्ये नरकामध्ये जाल. इकडे नुसतं नाम करत राहिले तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं साध्य होणार. आणि जर तुम्हाला या दिशेने जायचं असेल, या विहंग मार्गाने जायचं असेल पण बोलाच्याच मार्ग. बोल हा ब्रह्मदेव आहे. जरी तो बाजूला सांगणार असला तरी त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही, म्हणून त्याला मध्यभागी ठेवलेलं. पण बोलाच्या पलीकडे जायचं, बोलाच्या मार्फतच जायचं पण बोलाच्या पलीकडे. मग वर काय आहे? पश्चिम घाट आहे आणि त्या ठिकाणी पक्षगतीला लागेल. विहंग पक्षी गती आपल्याला महाराजांनी सांगितलं. मग त्या ठिकाणी मगाने सांगितलं की आकारी करा आपण हे महाराजांनी. ओंकार त्याचे गुरु किंवा ओंकार त्याचे शिव आणि नाम त्याचे जीव झाला दोघांचा लाग. आणि हा लाघव झाला तरच तुम्ही बोलाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जो काही पक्ष गती आहे, जे काही स्थिरता आहे किंवा जी स्थित प्रज्ञाची लक्षणं आहे ती लक्षणं तुम्हाला दिसतील. आणि ही जी नादाची प्रक्रिया आहे किंवा हे प्रकाशाचे दर्शन आहे हे असं केल्याशिवाय लागणार नाही. कारण हा गुरुपट आहे. हा समजून प्रत्येक साधकानं समजून घेतला पाहिजे. आणि हा गुरुपट समजण्याकरता आपल्याला खरोखर श्वासावर अनुसंधान करण्यात. मग बोलातीत आहे, रूपातीत आहे, नामातीत आहे हे सिद्ध आहे. परंतु नामाचाच वापर करायचा आहे, बोलाचाच वापर करायचा आहे, रूपाचाच वापर करायचा आहे. सगुण निर्गुण एक गोविंद. मग सगुण निर्गुण सगुणात भगवंत नाहीये का? शरीरामध्ये भगवंत नाहीये का? देहाचाच वापर करायचा आणि विधी अवस्थेला जायचं. का जायचं? देहाचा वापर नाही केला तर काय मन चित्त बुद्धी शरीरामध्ये नाही तर कशामध्ये आहे? म्हणून देहीची विधेय अवस्था येण्याकरता देहाचाच वापर करायचा. परंतु तो काही सीमित अवस्थेपर्यंत करायचा. ज्या वेळेला त्याचं विस्मरण होईल किंवा तो बाजूला जाईल ती अवस्था आपल्याला जाते. पहिली अवस्था म्हणजे काय? शरीराचा विसर पडतो. आपल्याला विसर पडतो का? आपण 5 सेकंद आपण बसलो, बीज नामाचं अनुसंधान करायला लागलो, नाद ऐकायला लागलो, प्रकाशाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करायला लागलो, जुनी इडा आणि पिंगळा सदवर जायला लागल्या आणि तुम्ही मध्यमेमध्ये तुमचा प्राणाचा प्रणव ज्या वेळेला सुरू होतो असा आपण अनुभव घेतला का? घेणं गरजेचं आहे. सत्संगाचा अर्थ काय? हे खरं आहे, हे खऱ्याचा संघ आहे. मूळ पुरुषाचा करून या संघ निरधरपणे केला आभार. ते महाराजांचं मूलभूत ज्ञान. तर तुमचं आमचं ज्ञान समजू नका. म्हणून जरा तुम्हाला स्वतःच्या आत्म्याचीच ओळख नाही झाली तर तुम्हाला दुसऱ्यामध्ये भगवंत आहे काय समजणार? तुम्हाला काय समजणार? तुम्हाला आपल्या स्त्रीमध्ये भगवंत आहे, जनावर प्राण्यांमध्ये भगवंत आहे, गुराळामध्ये भगवंत आहे, साध्या कीटकामध्ये भगवंत आहे. तुम्हाला समजेल का? स्वतःला स्वतःचा मी कोण आहे, मी आत्मा आहे हे जर स्वतःलाच समजलं नाही तर तुम्ही दुसऱ्याला भगवंत काय मानणार? आणि स्वतःला मी कोण आहे हे समजण्याकरता आपल्याला सहज सजग भक्ती, सोप्या भक्तीचा अनेक काय करण्याला सांगितलं आहे. ती सोपी भक्ती केल्याशिवाय काय करायचं? परत 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 आपण भोपळे चौकात येतो. त्याचा अर्थ असा आहे याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही कुठलीही भक्ती करू द्या. महाराजांनी उलट आपल्याला वैखरीची भक्ती थोडी गवून सांगितली. कारण जोपर्यंत आपण वैखरीनं बोलतो, विठ्ठल नाम घेतो तोपर्यंत आपल्याला आनंद असतो. परंतु जे अखंड चाललेला आहे, नित्य चाललेला आहे, श्वास नित्य चाललेला आहे. मग हे जे नित्य आहे हे नित्य शोधण्याकरता आपण नको त्या गोष्टीचं करा. नित्याकडे जायचं ना तुम्हाला. मग श्वास अनित्य जरी असला तरी हरकत नाही, परंतु अनित्य हे तुम्हाला नित्याकडे नेणार.
परेचा नाद ऐकत राहा, परेचा नाद ऐकत राहा. का सांगितलं? तू जे ब्रह्मांडामध्ये तूच आपल्या पिंडामध्ये आहे. मग आपल्याला तो प्रत्येकाने काय केला पाहिजे? अनुग्रहण करण्याचा प्रयत्न, प्रत्येकाने ऐकण्याचा प्रयत्न केला. मग ज्या वेळेला आपल्याला परआत्मा, ज्या वेळेला आपल्याला वाटायला लागेल अरे याच्यामध्ये भगवंत आहे, मग शेवटची अवस्था घेऊन परमात्मा आहे, सगळ्या विश्वामध्ये आत्मा आहे. मग ह्या सगळ्या ब्रह्म, परब्रह्म आणि परमब्रह्म या 3 अवस्था महाराजांनी सांगितल्या. हे असं आपल्याला व्हायचं आहे आणि होण्याकरता आपल्याला महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता तुमच्या कानामध्ये बीज पेरलेलं आहे, त्याला अंकुर बी फुटलेला आहे, तर त्याचे मशायत काय महाराज करणार आहेत काय? त्याच्यामध्ये तण आले, त्याच्यामध्ये ओलाव आला, त्याच्यामध्ये दृढ निश्चय आला, त्याच्यामध्ये शरणागती आली, त्याच्यामध्ये प्रत्येक श्रद्धा आली, भाव आला, प्रेमभाव आला. या सगळ्या गोष्टी महाराजांनी समजून दिल्या. तुम्ही ते त्याच्यामध्ये तो ओला वापरला पाहिजे का नको? की त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ते ओला केल्याशिवाय त्याचा अंकुर फुटून ते लोक कधी कधी जाणार आहे. ते येवलेचे रोप लावले द्वारी त्याचा वेळू बघणार. मग तुमचा गगनावर वेलू जाण्याकरता आपल्याला काही ना काही केलं पाहिजे का नको? जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही, अभ्यास करत नाही, वैराग्याचे होत नाही, जोपर्यंत तुमचा विवेक जागृत होत नाही, तोपर्यंत आपल्याला काही साध्य होणार नाही. आणि हे साध्य होण्याकरता तर आपली भक्ती चालली. आणि ही भक्ती करत 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 एक दिवस आपल्याला आपले लक्ष शोधायचे. चित्त ध्यान आणि लक्ष, चित्ताची शुद्धता मगाची सांगितले. अनुभव काय ते सांगायचं. अनुभूती, अनुप्रचिती आणि अनुभव. अनुभव म्हणजे काय? आरसा धरा पुढं, आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसलं, मीच आत्मा आहे, संपलं. तो म्हणायचा अनुभव. आपल्याला स्वतःचा आणायला हाताला प्रत्येक जीवामध्ये आपल्यालाच आपला आत्मा दिसायला लागली, संपलं. हा एक अनुभव आहे. म्हणजे त्या ठिकाणी व्यवहार संपून जातो, बोल निघून जातो, मन निघून जातं, चित्त निघून जातं, सगळं अहंकार निघून जातो, षडविकार निघून जातात, सगळे निघून जातं. आणि फक्त काय राहते? मी भगवंत आहे किंवा मी आत्मा, तो मी आहे हा बोध आपला प्रत्यय आहे. नाही करता आरच्या पुढे दिसलं की आपली प्रतिमध्ये तो अनुभव आहे. ज्या वेळेला आपल्याला असं कळून त्याच वेळेला आत्मा, परात्मा आणि परमात्मा ही त्रिपुटी आपल्याला कळू शकेल. आत्म्याचा अनुभव येण्याकरता आपल्याला नेहमी भगवंताने किंवा आपल्या सद्गुरूने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मनाने काही करू नका. मन काय तुमच्या बुद्धीच्या ताब्यात पाहिजे. आपल्या मनाने आपण काही करत राहिलो तर काही साध्य होणार नाही. महाराज म्हणाले तुम्ही बुद्धीचे जर विवेक जागृत असेल तर मनाला इकडे तिकडे भटकणार नाही. आपलं भटकं मन आहे, नको त्या ठिकाणी नको ते बोलतो, नको ते करतो, काय करत असेल असं आपण जागृतीच नाही, आपल्यामध्ये विवेक जागृतच नाही आपला. म्हणून नको ते बोलतो, नको ते करतो, नको तिथं मारामारी करतो, नको तिथं नको त्या ठिकाणी, नको तिथं आपल्याला गरज नाही त्या ठिकाणी हे करतो. आपण 700 रुपयाला राहायला शिका, कुठंच अवस्थेमध्ये राहायला शिका, म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही ना काही साध्य होईल. आता हे सद्गुरू सांगितलं जर आपल्याला करायचं नाही तर मग करायचं काय? या 5 परा असतात. 5 परा असतात. परा, अपरा, पोटीपरा, परंपरा आणि अहंपरा. आपल्याला अहंपरेमध्ये जायचं. या 5 परा ज्या आहेत त्याच्यामध्ये अहंपरेमध्ये आपल्याला त्याच वेळेला आपल्याला अहंपरेमध्ये काय झाले? त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गुण आणि विषय त्याला चिकटलेला नसतो. मध्यमामध्ये काय जायचं? त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विषय चिकटलेला नसतो. येणं आणि पिकला समयावर काय जायच्या? त्या ठिकाणी कुठलाही त्याला सगळे विषय चिकटलेला. समयावर गेल्यावरती ते चिकटत नाही किंवा त्याचा लय झाल्यावरती चिकटत नाही. आणि आपण विषयग्रस्त आहोत हे प्रत्येकाने मान्य करा, कारण आपण संसार करत आहोत. महाराजांचा संसार करू नका असं कधीही महाराजांनी सांगितलं, परंतु संसारातच राहून परमार्थ करणं सोपं आहे असं महाराज सांगायचे. का? संसारामध्ये जेवढं आपण कष्ट घेतो त्याच्यापेक्षा 1/3 कष्ट जरी घेतले तरी भगवंत तुमच्या समोर तुम्हाला ज्योत तुमचे नामाचे लागल्याशिवाय का सांगितलं असं नसेल? कारण आपण दृढ निश्चयाने करत नाही, हा त्याच्यामध्ये खरा अर्थ. बोलतो आपण ऐकतो. महाराज म्हणतात ऐकता भरपूर परंतु ऐकत नाही, बोलता भरपूर परंतु काय बोलणं, पाहता भरपूर परंतु पाहत नाही. ही प्रत्येक गोष्ट श्वास घेता भरपूर, प्रत्येक श्वासावर तुमचं ध्यान आहे. हो, महाराजांनी माऊलीने सांगितलं की एक श्वास म्हणजे एक प्रबंध आहे. प्रबंधाकरता 2 वर्ष PhD करावं लागेल. आणि एक श्वासामध्ये जर हे बाहेरचे संस्कार तुमच्या आतमध्ये येतात आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते बाहेर जातात. महाराज म्हणाले अरे हीच संधी आहे,
यालाच संध्या म्हणतात. नासागरी दृष्टी ठेवा, यालाच संध्या म्हणतात. हनुमंत आहे तो आणि श्रीरामाचं दर्शन करून जा, हीच खरी संध्या. परीचा नाद ऐका, हीच खरी संध्या. ही महाराजांची वाक्य जी तुमचं आमच्या याच्यामध्ये काही नाही, तुम्हा आम्हाला काही समजत नाही. आपण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याकरता प्रयत्न करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि सद्गुरूनं सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट आपण अनुकरणात आणावा. बाकीच्या गोष्टीचा आपण कुठल्याही गोष्टीचा अंगीकार करू नये, नाही त्याच्यामध्ये आपण फसल्याशिवाय राहणार आणि त्याच्यामध्ये अडकल्याशिवाय राहणार. आणि म्हणून सद्गुरूनं सांगितलेलं आहे की मुलांना तुम्ही प्रत्येक जण या सगळ्या गोष्टीचा अंगीकार करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, सायुज्य मुक्ती मिळवून घ्या, मोक्ष मिळवून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला जे भगवंताचा अंश आहे याचा तुम्हाला स्वानुभव आला पाहिजे. आणि भगवंताच्या अंशावर आपल्याला वंशावकडे इकडे जायचं नाही. आपण आपल्याला हे पित्र मित्र किंवा आपले खापरबंध वगैरे या वंशावळीमध्ये न टाकण्याकरता तर आपल्या पूर्व पुण्याईमुळे आपल्याला सद्गुरू लाभलेला आहे. परंतु या सद्गुरू लाभून उपयोग नाही, त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. त्या सुवर्ण संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि सद्गुरू लाभत नाही, लोकांना शोधावा लागतं. तुम्हाला सद्गुरू स्वतः लाभलेले असताना तुम्ही त्याचा जर उपयोग करून घेतला, आपल्या इतके करंटे नाही. आपण नुसतं लौकिकाला भारून उपयोग नाही. आम्ही सद्गुरूचे शिष्य आहोत असं जगाला सांगण्यामध्ये अर्थ नाही. सद्गुरूचे शिष्य आहेत असं म्हणण्याकरता तुमच्या अंगामध्ये किती ते बांधलेलं गेलेलं आहे, हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि ही महत्वाची गोष्ट जोपर्यंत तुमच्यामध्ये शरीरामध्ये पालत नाही तोपर्यंत आपण आपली प्रगती झाली असं काही समजू नये. झालेली सेवा सद्गुरू शंकर दगडे महाराजांना समर्पित करत आहे. सद्गुरू शंकर दगडे महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय. हरिओम.